नमस्कार. विषयांतर यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. नागपंचमीचा अर्थ. श्रावण महिना म्हटलं की सणांची सुरुवात होते आणि श्रावणातील पहिला महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. पण एक प्रश्न तुम्हालाही कधी ना कधी पडला असेलच, सापाची पूजा का? आपण सापाला घाबरतो, मग वर्षातून एक दिवस त्याची पूजा का करतो? यामागे फक्त धार्मिक श्रद्धा आहे की त्यामागे निसर्गाशी जोडलेला एखादा सुंदर संदेशही आहे? चला तर मग जाणून घेऊयात. नागपंचमी हा सण श्रावण शुद्ध पंचमीला साजरा केला जातो. या दिवशी नागदेवतेची पूजा करण्याची परंपरा आहे. भारतात नागपूजेची परंपरा अतिशय प्राचीन असल्याचे उल्लेख आढळतात. म्हणजेच नागपंचमी ही केवळ अलीकडच्या काळात सुरू झालेली परंपरा नाही. पण या सणाची सुरुवात नेमकी कधी झाली याचं एकच निश्चित उत्तर सांगता येत नाही. नागपूजेच्या मागे अनेक धार्मिक कथा, लोकपरंपरा आणि निसर्गाशी संबंधित श्रद्धा आहेत. त्यापैकी एक प्रसिद्ध कथा आहे श्रीकृष्ण आणि कालिय नागाची. यमुना नदीमध्ये कालिय नावाचा विषारी नाग राहत होता, अशी एक कथा आहे. त्याच्या विषामुळे नदीचं पाणी दूषित झालं होतं आणि आसपासच्या लोकांना त्याचा त्रास होत होता. तेव्हा श्रीकृष्णाने यमुनेत प्रवेश केला आणि कालिय नागाशी सामना केला. शेवटी कृष्णाने कालियाचा पराभव केला आणि कालियाला त्या ठिकाणाहून निघून जाण्यास सांगितलं. या घटनेला कालिया मर्दन म्हणून ओळखलं जातं आणि अशी ही एक परंपरागत कथा सांगितली जाते की ही घटना श्रावण शुद्ध पंचमीच्या दिवशी घडली. म्हणून नागपंचमीच्या दिवशी कृष्ण आणि नागाची पूजा केली जाते, अशी लोकमान्यता आहे. पण नागपंचमीचा संबंध फक्त या कथेशी नाही. भगवान शिवाच्या गळ्यात नाग असतो, भगवान विष्णू शेष नागावर विराजमान असतात आणि भारतीय पुराण परंपरेत शेष, वासुकी, तक्षक, कालिय, कर्कोटक अशा अनेक नागांचा उल्लेख आढळतो. त्यामुळे भारतीय संस्कृतीत नागाला केवळ एक प्राणी म्हणून नाही, तर दैवी शक्ती आणि निसर्गाच्या प्रतीकाच्या स्वरूपातही पाहिलं गेलं आहे. आता या सणाचा महाराष्ट्राची असलेला संबंध पाहूयात. महाराष्ट्र हा शेतीप्रधान प्रदेश असल्यामुळे नागपंचमीला ग्रामीण जीवनात विशेष महत्त्व आहे. पावसाळ्यात शेतांमध्ये सापांचा वावर वाढतो आणि उंदीर, कीटक यांसारख्या पिकांना नुकसान करणाऱ्या प्राण्यांची संख्या नियंत्रित करण्यात सापांची महत्त्वाची भूमिका असते. म्हणूनच सापांना शेताचे रक्षण करणारे जीव मानण्याची परंपरा निर्माण झाली असावी. महाराष्ट्र पर्यटन विभागही नागपंचमीला कृषी संस्कृती आणि निसर्गाशी जोडलेला सण म्हणून स्पष्ट करतो. आणि म्हणूनच या दिवशी एक महत्त्वाची प्रथा आहे, जमीन न खणणे किंवा नांगरणे. यामागे धार्मिक श्रद्धा तर आहेच, पण त्यामागे जमिनीखाली राहणाऱ्या जीवांना त्रास होऊ नये असा पर्यावरणाशी जोडलेला अर्थही पाहता येतो. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी स्त्रिया नागपंचमीच्या दिवशी वारुळाची पूजा करतात. काही ठिकाणी पाटावर हळद किंवा चंदनाने नागाच्या आकृती काढून त्यांची पूजा केली जाते. नागाची प्रतिमा किंवा चित्र ठेवून पूजा केली जाते, नैवेद्य दाखवला जातो आणि अनेक ठिकाणी या सणासोबत पारंपरिक गाणी, झोके आणि स्त्रियांच्या लोकपरंपराही जोडलेल्या आहेत. म्हणजेच नागपंचमी हा फक्त पूजा करण्याचा दिवस नाही, तो महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा एक सुंदर भाग आहे. पण नागपंचमीशी जोडलेली आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, सापांना दूध पाजणे. पूर्वी काही ठिकाणी प्रत्यक्ष नाग आणून त्याची पूजा करण्याची प्रथा होती. पण आज आपण हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की वन्य सापांना पकडणं, त्यांना हाताळणं किंवा जबरदस्तीने दूध पाजणं योग्य नाही. त्याऐवजी नागाची प्रतिमा, चित्र किंवा मातीची मूर्ती यांची पूजा करूनही आपण आपली परंपरा जपू शकतो. कारण या सणाचा खरा संदेश हा निसर्गावर प्रेम करण्याचा आणि प्रत्येक जीवाचा आदर करण्याचा आहे. आणि कदाचित नागपंचमीचा सर्वात सुंदर अर्थ हाच आहे, ज्या प्राण्याची आपल्याला भीती वाटते त्याबद्दलही आदर ठेवायला शिकणं. शेतकरी संस्कृतीपासून
पुराण कथांपर्यंत, श्रीकृष्णाच्या कालियामर्दनापासून भगवान शिवाच्या गळ्यातील नागापर्यंत आणि लोकगीतापासून आजच्या पर्यावरण जाणीवेपर्यंत. नागपंचमी म्हणजे श्रद्धा, संस्कृती आणि निसर्ग यांचा सुंदर संगम आहे. म्हणून यंदाच्या नागपंचमीला फक्त नागदेवतेची पूजा करू नका, तर निसर्गातील प्रत्येक जीवाबद्दल आदर आणि सहअस्तित्वाची भावना मनात ठेवूया. हीच आपल्या सणांची खरी शिकवण आहे. तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. नागदेवतेची कृपा तुमच्या कुटुंबावर सदैव राहो आणि तुमच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी नांदो. नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.